आई साहेबांचा आदेश आणि तानाचा आग्रह होता म्हणून राजाने तानाला आज्ञा दिली. अरे राजाने कमरेचा शेला काढला, शेला त्या तानाला दिला आणि सांगितलं जा ताना जा, कोंढाण्या किल्ल्यावरती स्वारी करा. येणाऱ्या अष्टमीच्या दिवशी गडावरती स्वारी करा, नवमीच्या दिवशी गड ताब्यामध्ये घ्या. आता आई साहेबांचा आणि राजांचा आशीर्वाद घेऊन ताना आपल्या गावी परत निघालेला आहे. सह्याद्रीच्या खुशीकडीमध्ये असणार हे गाव कोणी उमरट म्हणत तर कोणी उमरता म्हणत, तर ताना आपल्या उमरच्या गावी परत निघालेला आहे. आता या उमरच्या गावी काय चालू होतं मंडळी? तानाजीच्या घरी लग्नाची लगनगाई, लग्न मंडप सजलेला आहे, वराडी मंडळी आलेली आहे आणि या नवरच्या मुलाला हळद लागलेली आहे. परंतु तानाजीच्या पत्नीचं लक्ष होतं गडावरती आखी दाखवून गेलेले मावळे हे अजून सुद्धा परत येत नाही. तितक्यात तिला कळलं मावळे परत आले पण हे लग्नासाठी का थांबत नाही. मग या लग्न मंडपामध्ये वार्ता पसरली की तानाजी माणूस रे आपल्या मुलाचं लग्न सोडून कोंढाण्या किल्ल्यावरती स्वारी करायला निघाले. ही वार्ता पांगत पांगत त्यांच्या धर्मपत्नीच्या कानावर गेली की आपले पती आपल्या मुलाचं लग्न सोडून कोंढाण्या किल्ल्यावरती स्वारी करायला निघाले. इतक्या बाई धावतच आली आणि विचारू लागली अहो अहो मी काय म्हणते, अहो मी ऐकलं ते खरं आहे का? काय ऐकलं तुम्ही? अहो म्हणे तुम्ही कोंढाण्या किल्ल्यावरती स्वारी करायला निघाला तो? हो आम्ही कोंढाण्या किल्ल्यावरती स्वारी करायला निघालो. काय हो तुम्हाला काही अक्कल विक्कल आहे का नाही थोडीफार? काय म्हणाली? अहो अहो रागालाच वाटतंय. अहो तसं नाही, अहो आपल्या मुलाचं लग्न 2 दिवसावर लग्न आले हो, पाहुणे मंडळी आलेले आहे आणि तुम्ही खुशाल आपल्या मुलाचं लग्न सोडून कोंढाण्या किल्ल्यावरती स्वारी करायला निघालात. अगं तिकडं मराठ्यांचा धनी संकटात असताना आम्ही इकडे ह्या लग्न मंडपामध्ये वरबाग म्हणून मिरवावं हे आम्हाला शोभल्या जात नाही. चला कपडे आणा आमचे. बघा मंडळी नवऱ्याचा करारी आवाज ऐकून बाईला पुन्हा पुन्हा कबर केलं नाही. तानाजीच्या पतीला कपडे आणून दिले, तानाजीला पोषे केला आणि रणांगणात जाणाऱ्या पतीला बाईला ताबडतोब पंचायतीचं ताट सोडवलं. आणि बाई आपल्या नवऱ्याचं कुंकू तिला करत असताना काय घडलेलं आहे? बाई आपल्या नवऱ्याला ओळू लागली. अरे ताटातली निरंजनी हिटली, कुंकाचा करंडा खाली पडला. काय झालं? तुम्ही लढायला